चला पुन्हा एकदा तुमच्या सहवासात तुमच्याशी हितगुज करते. खूप जणांना सहज आनंद होतो की आपल्या आवडीचा एखादा व्हिडिओ पाहायला मिळाला, आपल्या आवडीचं दृश्य पाहायला मिळालं, आपल्या आवडीचं गाणं पाहायला मिळालं, आपल्याला आवडणारी एखादी व्यक्ती मिळाली की त्याला जो आनंद होतो ना तो अवर्णनीय असतो. मलासुद्धा लहानपणापासून जे मला आवडते, जी गोष्ट माझा सर्वात जास्त इंटरेस्ट असायचा ती प्राप्त करण्यासाठी मी खूप रेषेच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करायची. आणि तो जो काही अद्भुत आनंद असतो ना तो मला माहीत नसायचा. पण मग ते प्राप्त करण्यासाठी मी जे प्रयत्न करायची तो मग तिथपर्यंत पोचून तो आनंद घेताना मग ते जे सुख होतं ते खूप अद्भुत होतं. आणि त्याची उत्कटता वाढत जाऊन मी आता जो व्हिडिओ करते ना त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जे शोधलं ते कसं सापडते. आणि ह्या ज्या वाईब्स आहे त्या मी अशा कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकते. सगळेजण या खऱ्या आनंदासाठी लहानपणापासून जो तो प्रयत्न करत असतो, त्याच्यासाठी तो आईचं ऐकणार नाही, बाबाचं ऐकणार नाही. लहान वयापासून तो आपल्या एका शोधासाठी तो फिरत असतो. पण ज्यांना एक चांगला संस्कार, चांगले गुरु, चांगलं सानिध्य जर मिळत जाते तर त्याचा अंतिम मार्ग जो असतो परम आनंदमय, याच्यासाठी ज्याचं जीवन तयार झालेलं असते. नुसतं स्वतः तर आनंद न घेता तो सगळ्यांना प्राप्त व्हावा याच्यासाठी झटणारा हा मानव देह त्यांना प्राप्त होतो. मी इथे बोलते, मला हे माहीत आहे की इथे मलाच आनंद होत आहे. हे निसर्ग सानिध्यामुळे किंवा या जागेवर, या भूमीवर जो मी आनंद प्राप्त करत आहे तो मला आनंद मिळतच आहे. पण मला असं वाटते की मी जो आनंद घेत आहे तो सगळ्याला कळला पाहिजे. तो तुमच्या जागीच आहे, तुम्ही आहे तिथेच आहे. पण मग तो कसा घ्यायचा, कसं समरसवायचं, त्याच्याशी कसं नातं जोडायचं, तो कसं आपल्याला आपलंसं करून टाकते, हे सगळं या व्हिडिओतून तुम्हाला दिसेल. आणि हे जे विचार आहे हे काही माझे नाही आहे, हे बिलकुल प्रत्येकाच्या आत्म्यातून असे सहज प्रवाहित होणारा हा एक ज्ञान आहे. कारण आपण काही ठरवून बोलत नाही. तिथलं सिच्युएशन, तिथलं वातावरण, तिची रम्यता आपल्याला सुखावून जाते आणि सहज शब्द आपल्याला बाहेर पडतात. कोणाला काव्यातून, कोणाला विचारातून, कोणाच्या आनंद घेण्यात ते बाहेर पडतात. नदीचं पाणी कसं आपल्याकडे येते, समुद्राला जाऊन मिळते, त्यांना सांगावं नाही लागत. वारा कसा हळूच आपल्याला ओढून समोर जातो, तर तसंच ही ऊर्जा आहे, ही आपल्याला सामावून घेऊन समोर जात असते. आणि एक रहस्य आहे पहा, महाअवतार बाबाबद्दल आजकाल जनसामान्यातले लोक बोलायला लागले. आता मी बोलते तर असं समजू नका की मी काल्पनिक बोलते. ज्यांना या गोष्टीची व्याकुळता आहे, प्रखरता आहे, जिज्ञासा आहे, काहीतरी शोधायचं आहे, त्यांच्यासाठी माझे बोल आहे. तर मी 2000 मधची गोष्ट सांगते की 2000 मी नागपूर जिल्ह्यामध्ये कोंढाळी गावी, तिथून आत 7 किलोमीटर गणेशपूर या गावी मी आश्रमशाळेत सर्व्हिसला होती. आणि तिथे माझं वास्तव्य होतं, क्वार्टर होतं राहायला. 6 वर्ष मी तिथे राहिली. पण तिथे असं
एक असं एका दिवशी घडलं की एक गजबे नावाचे आमचे कर्मचारी होते स्वयंपाकी. ते गौतम बुद्धाचे विपश्यना करायचे, 3-3 महिन्याचे उपवास करायचे. आणि त्यांना जो मुलगा होता, त्यांची फॅमिली खूपच डेडिकेटेड होते त्या विचाराबद्दल, उपासनेबद्दल. त्यांचा मुलगा पाऊस जेव्हा आला तेव्हा आमच्या शाळेमध्ये मोठे मोठे ग्राउंड होते, तर खूप मोठी अशी गौतम बुद्धाची मूर्ती हाताने त्या मातीमध्ये तो आकारित करायचा. असा तो मुलगा होता. तर त्याला असाच एक चांदीचा छोटासा असा साप सापडला. तर तो त्याच्या घरी देवतेचं पूजन नसायचं, तर त्याने तो मला साप आणून दिला. तर मला त्याचं काही असं विशेष महत्त्व वाटलं. पण मग माझ्या सासूने त्याला बरोबर हे असते जसं दूध, दही, शहद, सगळ्या प्रकारचं त्याचं छान स्नान करून त्याची पूजा करून बरोबर तिने आमच्या देवामध्ये मांडलं. तर माझ्यापेक्षा तिने ते जास्त केलं. मी फक्त ते बघण्याच्या स्थितीमध्ये होती. मी बघितलं तिने ते काय केलं, आणि ते अजूनपर्यंत माझ्या घरी ते दैवत आहे. आणि मी त्याचं संदर्भ याच्यासाठी टाकते की मग तो आल्यापासून, ती नागदेवता आमच्या घरी आल्यापासून पुष्कळसं असं माझ्या इथे परिवर्तन झालं. मला गुरु मिळाले, मार्ग मिळाला. आणि आता मला तो का बरं आठवला, कारण मी एक व्हिडिओ पाहिला काल, आणि सहज लॉजिकली तुम्ही विचारात घ्या अथवा नका घेऊ, पण मी तुम्हाला सांगते की महाअवतार बाबाचा विशेष एक व्हिडिओ पाहत होती. काहीही मनात नसताना मला तो नागदेवता आठवली. आणि मला माहीत आहे की जर महाअवतार बाबाचं माझं कनेक्शन असेल, ते त्यांची कृपा माझ्यावर आहे, तर ती तुम्हाला या व्हिडिओतून लक्षात येईलच. तर तेव्हाचे ते बाबा त्या रूपातून माझ्या जवळ आले होते, पण मला बिलकुलच कल्पना नव्हती. मी नंतर 2006 गुरुमार्गात आली. तोपर्यंत मी कोणते जप, तप, व्रत काही साधना नव्हती केली. देवावर विश्वास होता, पण असं एकदम मानणं, त्या मार्गावर चालणं असं काही नव्हतं. पण मग जेव्हा पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली होती, सगळ्या संसारापासून दूर, नवऱ्यापासून दूर, मुलांपासून दूर, 6 वर्ष एकांतवास काढला, तेव्हा मग मला कळलं की ही काय योजना आहे. आजपर्यंत माझ्यापाशी सगळं काही होतं. कधी आईवडिलांचं एक दिवस मी घर न सोडलं. आज मला 6 वर्षाचा एकांतवास का आहे. तर मग त्याचे सगळे प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी मी जेव्हा ध्यान साधना सुरू केली, तेव्हा मग हळूहळू माझा असा प्रवास सुरू झाला. आणि 2006 मी गुरु केल्यानंतर निरंतर साधनेत आज जे मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे, त्यात महाअवतार बाबापर्यंतचा प्रवास आहे. 2दा महाअवतार बाबा मला ध्यान साधनेत दिसले. एक असा प्रसंग आहे की मी ध्यानात होती की झोपेत होती हे कन्फर्म नाही, पण प्रसंग सांगते की मी आणि आमच्या आश्रमशाळेतली एक मुख्याध्यापिका मॅडम होती. आम्ही रस्त्याने चाललो होतो. चालता चालता मला एक शिवमंदिर दिसलं. तर मी तिला घेऊन त्या शिवमंदिरात गेली, आणि जिथे शिवलिंग होतं तिकडे मी जाऊन नमस्कार करायला गेल्याबरोबर मला क्रिया सुरू व्हायला लागल्या. आणि तिथे एंट्री केल्याबरोबर मला एक उंच पुरा असा धिप्पाड 6 फुटाचा एक व्यक्ती, महाअवतार बाबासारखे तसे तिथे उभे दिसले. पण माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, म्हणजे पाहूनही मी त्यांच्याकडे, मला पाहावंसं वाटलं नाही. आणि मी त्या शंकराच्या पिंडीकडेच आकर्षित झाली आणि क्रिया व्हायला लागली.
आणि मला त्यांचं भानही नाही. पण मला जसं क्रिया व्हायला लागल्या तेव्हा त्या मॅडमला त्यांनी सांगितलं की तुम्ही यांच्याकडे लक्ष ठेवा, यांना क्रिया होत आहे, यांना व्यवस्थित सांभाळा. बस तेवढंच लक्षात राहिलं. आणि मग दुसरा एक प्रसंग, आम्ही तिघी बहिणी, माझी मुलगी, माझ्या बहिणीचा मुलगा, आम्ही असं ध्यान मार्गातून महाअवतार बाबांच्या केव्ज, जिथे जोशी मठ आहे उत्तराखंडमध्ये, आम्ही तिथे कुकुचिनामधून आम्ही महाअवतार बाबाच्या केव्ज, जिथे म्हणते ना जसं सेंटर आहे मेन त्यांचं, आपण जसं म्हणतो ना एक प्रकारचं जसं जंक्शन असते तसं आध्यात्मिक खूप पॉवरफुल तिथे एक लँडिंग आहे. मला तरी असं वाटते माझ्या बोलण्यातून, मला आता जसं उलगडत चाललं की तिथूनच सगळेशी संपर्कात बाबा राहतात. आणि तिथे जे पोचले तर मला असं वाटतं जिथे जी व्यक्ती आहे तिथे त्यांचं एक लाईनचं, जसं आपण लाईन घेतो तसं एक कनेक्शन स्थापित होते. आणि बाबा महाअवतार बाबा ऐकत असतीलच तर त्यांनी एक असं कनेक्शन स्थापित केलेलं आहे. मी जेवढे काही व्हिडिओ करते, जेवढं काही मी सांगण्याचा प्रयत्न करते, जेवढे काही मी फिरून गुरुकार्य करते, मला खूप सुंदर सुंदर अनुभूती येतात आणि त्या मी शेअर करत असतात. तर थँक्यू, धन्यवाद.